अरे आलो मग सम्राट बोलतोय. आपण आता संध्याकाळी करणार होतो ना प्रॅक्टिस. ते प्रॅक्टिसला निघालो होतो आम्ही, पण ते अचानक मोहितचा फोन आला. पिक्चरचा मामा सिरियस आहे ना रे. अच्छा बरोबर. हा सम्राट आहे ना आपल्या समोर टक्कल जिंकू. हो का? जशी जलबिन मछली तसा कबड्डी विना सम्राट. भाई आबरा काढ आबरा, कमालच झाली. आजीला प्रॉमिस आपण केलं आणि आरसे तुझ्या गाडीचे गायब झाले. अरे सकाळपर्यंत होते, कुणी काढले असतील. काढले नाही ते चोरलेत. हॅलो मग सम्राट बोलतोय. हा भावा सॉरी हा. अरे आज पण निघालो होतो प्रॅक्टिसला, पण अचानक ना 3 वाजता फोन आला रे. कोणाचा? माझ्या मावशीचा. काय आता काय तिला झाली का कावी? त्याची ट्रीटमेंट चालू ना असता मॅचची. बरं ठीक आहे, उद्या भेटू. बाय. हा भेटू म्हणे. वाट बघ, आणि वाट बघून दमला ये राडा घालायला. म्हणजे प्रिन्सिपलला तुझा राडा दाखवून कॉलेजच्या बाहेरच काढतो तुला. सम्राट काय झालंय? काय नाही रे, ती लागत नाही झोप. का? भूक लागली? भूक नाही रे, ओढ लागली. कशाची? कबड्डीची. नीरू तुला सांगू, 1 दिवस कबड्डीची प्रॅक्टिस करायला मिळाली नाही माहितीये. अरे पण आज संध्याकाळी तर तू गेला होतास ना प्रॅक्टिसला. अरे ते मी काल पण गेलो होतो, पण प्रॅक्टिसला गेल्यानंतर ना तो मंग्या प्रॅक्टिस कॅन्सल करून टाकतो माहितीये. आणि त्याला फोन केला ना तो कोणीतरी आजारी असल्याची थाप मारतो. हो तू शांत हो पहिले. अरे पण तो कशावरून थाप मारत असेल ना? अरे नीरू, अशी रोज कोणाची तरी आजी किंवा मावशी आजारी पडायला मुंबईत काय साथ पसरली आहे का? के काढले. जर उद्या पण मंग्याने अशी थाप मारून प्रॅक्टिस कॅन्सल केली ना, तो जिथं असेल ना तिकडे जाऊन त्याचं तंगड मोडतो की नाही ते बघ. नाही ऐक चिडतोस काय तू उगाच? सम्राट येस, तोड तंगडी चांगलीच तोड. तेच तर हवंय आम्हाला बाळा. येस, आता उद्या येणार खरी मजा. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. नुसती हवा नाही गेली, पंक्चरच झालीये. काय बोलतो? पंचर? आता काय करायचं? आता एक आयडिया देऊ का? द्या ना. विकून टाका. ए बाई, अहो नुसती दुरुस्त करायची म्हटली ना
तरी पण 2000 रुपये खर्च येईल. त्यापेक्षा 10,000 तिला विका आणि डाऊन पेमेंट करून नवीन गाडी घ्या ना. कशी वाटली आयडिया? आयडिया चांगली, आयडिया चांगली. काय 5 वर्ष EMI कोण भरणार? तू नाही ना? चालू करून दे लगेच. आता मला काय ते उगा चालू बडा करू नकोस. बरं प्रयत्न करतो. कर कर. काय झाला? गाडी खराब झाला काय? घ्या. ज्यांनी राखण करायला पाहिजे तोच आम्हाला विचारतोय चोरी झाली का? चोरी झाली? कुठे? इथे पार्किंग मध्ये. कधी? ओरडू नकोस. ते पण आम्हीच सांगायचं तुला. काल त्या मनवा पिवळी स्कूटर, पिवळे के घुंगराले बाल, तिच्या गाडीचे आरसे चोरीला गेले. माझ्या गाडीची हवा सोडली कोणीतरी. तिकडे इंडिकेटर तोडला. तिकडे तो अजून काय काय बोलतोय, मडगाड गेला, चेन गेली. एवढा सगळं झाला तेव्हा तू काय करत होता? मी काय करत होतो? मी भाई वॉचमन कोण आहे? तू की मी? हे वॉचमनचेच कपडे आहेत ना हे? का फॅन्सी ड्रेस म्हणून घेऊन येतोस कॉलेजला? नाही ना? अरे तुझ्या भरोशावर इथे आम्ही गाडी ठेवून जातो. तुझ्या भरोशावर तू काय करत असतोस? माझ्या भरोशावर म्हणजे एकटा माणूस कुठे कुठे लक्ष ठेवणार? एवढा मोठा कॉलेज आहे. माझ्या एवढा मोठा कॉलेज आहे म्हणजे एवढा मोठा म्हणजे पगार पण तुला एवढा मोठाच देतो आहे ना कॉलेज. तिकडे झोपा काढत असतोस कॅबिन? नाही काय झोपा काढत असतोस कॅबिन मध्ये? लक्ष ठेवायला काय जातं? अरे बरं इथे कॉलेज मध्ये गाड्यांवर लक्ष ठेवायला ठेवलंय तुला. बॉर्डरवर पाठवलं असतं तर काय झालं असतं देव जाणे. पण बॉर्डरवर कोण गाडी पार्क करतो आहे? छोटी सोच. अरे तुम लोग बॉर्डर वर गेलास तरी तू वॉचमनच राहणार. वॉचमनच राहणार. हा काय? अरे तुला ना बॉर्डर वर नाही घरीच पाठवतो डायरेक्ट गाव को. प्रिन्सिपलांची नको काय नाही. जाऊ दे मला. नको आता कसं कर, असं कर या अंगावर ये ना. सॉरी. आजपासून एकदम डोल्यामध्ये तेल घालून लक्ष ठेवणार. पण प्रिन्सिपलला नको, माझा छोटासा बेबी आहे. ठीक आहे, बेबीचं नाव घेतलंस म्हणून सोडतोय. पण या पुढे माझ्या बेबीला काय झालं ना 85-32 कारण काढून घरी पाठवू ना तुला. किती? 85-32 कारण काढून तुला घरी पाठवेन. नाही गाडीला काय होणार नाही. एकदम बेबी शपथ. डोळे एकदम 24 तास टक्क उघडे ठेवून लक्ष ठेवणार. ठीक आहे जा तर लक्ष ठेव. इथे काय बघतोय? झालं काय रे? थँक गॉड, नशीब लेक्चर मध्ये नाही घोरली अशी. हो ना, नाहीतरी अशी घोरत असते ना तर घोरण्यापेक्षा ना सरांनी दिलेली एखादी अघोरी शिक्षा भोगताना दिसली असती इकडे कुठेतरी. पण अगं दिवसा लेक्चर मध्ये असं गाढ झोपायला ही रात्री करत काय असते? रात्री मॅडम बनू असतात ना, बनू झपाटलेली बनू. मी बनू आहे, मला सगळ्यांनी घाबरा, मला गोड खूप आवडतं. काय? अगं काय नाही ग, गेले 1-2 दिवस ना हॉस्टेलवर फक्त आमच्याच रूमची लाईट जाते. मग काय बाईसाहेबांना झोप येत नाही आणि रात्रभर काहीतरी ते लातूरच्या झपाटलेल्या बनूचे किस्से सांगत बसतात. हो, आणि मग रात्रभर जागरण करून असं दिवसा क्लासरूम मध्ये झोपा काढतात. पण अगं हे असं किती दिवस चालणार आहे? तुम्ही शोधून काढा ना त्या बनूला. घ्या आता, तिला कुठे शोधायला जाणार ग? त्या झपाटलेल्या बनूला जाऊन चांगली 7 वर्ष झाली. रेणुका अगं झपाटलेल्या बनूला नाही, तुमच्या वाईटावर टपलेल्या बनूला. म्हणजे? अगं म्हणजे बघा ना, रोज ठरलेल्या वेळी फक्त तुमच्याच रूमची लाईट जाते. याचा अर्थ कुणीतरी मुद्दामून ते करत असेल. हो यार रेणुका, मनवाचं करेक्ट आहे. नाही, आता तर रोज लाईट घालवणाऱ्या या बनूला शोधलंच पाहिजे.
त्याशिवाय आपल्या या बनूचा झोपेचा प्रश्न नाही सुटणार. अगं पण ते सगळं ठीक आहे, पण त्या बनूला शोधणार कसं आपण? शोधायचं नाही, डायरेक्ट गाठायचं आजच. हे बघ, हे असं चाललंय रोज. अरे पण कुठे काय चाललंय? सगळं तर शांत आहे, कोणीच नाहीये इथे. अरे नीरू, मी हेच म्हणतोय ना, असं इथे रोज चाललंय म्हणजे इथे रोज काहीच चालत नाही. ग्राउंड अख्खं रिकामं असतं माहितीये. मला रोज मंग्या म्हणतो की आपण उद्या प्रॅक्टिस करू आणि मी येतो इथे प्रॅक्टिसला तर अख्खाच्या अख्खं ग्राउंड रिकामा. हो सम्राट, तू आधी शांत हो. मे बी तो येत असेल ना, तू त्याला फोन करून कन्फर्म कर. फोनच करतो मी. तू शांत हो पहिले. मी शांतच आहे रे, मी शांतच आहे. सगळं क्लिअर होईल. कर बघ. हा हॅलो मंग्या, हा सम्राट बोलतोय. हा सम्राट बाबा, अरे खूप खूप खरंच सॉरी. तुला सांगतो बाबा, आपल्या या प्रॅक्टिसला ना कोणाची तरी दृष्ट लागली. अच्छा, का आज कोणाचा 3 वाजता तुला फोन आला? तुला कसं कळलं? अरे भावा, मी खरंच निघत होतो, पण त्या अमितचा फोन आला रे. त्याची मामी बहीण आहे ना आजारी आहे, म्हणून तिला दवाखान्यात घेऊन आलोय. अच्छा, म्हणजे आज पण प्रॅक्टिसला डिच्चू का? आता काय करणार बाबा, उद्या भेटू ना, पक्का भेटू, 100% भेटू. चल डॉक्टर आले. बाय 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 बाय. रोज होतोय. मी रोज इथे प्रॅक्टिसला येतो, मंग्याला फोन लावतो आणि परत निघून जातो. पण तू शांत हो ना. आपल्याला काय रे बा, आज काय नीरव सोबत कबड्डीची प्रॅक्टिस करायला आला की काय? चक्रिया डोक्यात जाऊ नको. सांगायला हात लावायचं कारण नाही. तू बाजूला इथे आधीच ना मंग्याने मला टांग देऊ ना डोकं लय खाल्लंय माझं. काय बोलतो? पण आत्ताच तो मंग्या मला कॅन्टीन जवळ बसून वडापाव खाताना दिसला. काय? मग कसं झालं रे बाळा? तू इथे बसून प्रॅक्टिस करणार आणि तो मंग्या तुमचा कॅप्टन तिकडे बसून वडापाव खाणार, असं कसं झालं रे बाळा? आता बघतोच मी कसं झालं ते. मला दवाखान्यात असं म्हणतो काय? आता त्याला मीच पाठवतो की नाही बघ दवाखान्यात. सम्राट ऐक. तू कशाला जातो? हे चक्रा सोड मला, चल जाऊ दे मला. कशाला? त्याचा कॅप्टन आणि तो दोघं जण बघून घेतील ना काय ते. तू कशाला चाललाय मध्ये मध्ये अडवायला? सोड. अरे सम्राट, जा तू पण निघून जा. तसंही तो मंग्या तिकडे वाट बघत बसलाच आहे सम्राटची. आधी तो मंग्या त्या सम्राटला बघणार, मग तो त्याला धरणार, मारणार, जोडपणार आणि मग हीच वार्ता मी प्रिन्सिपल सरांना जाऊन सांगणार. अब आएगा मजा. सर पटकन चला सर, लवकर कॅन्टीनच्या दिशेने चला सर. काय झालं जेवणात? झुरळ सापडलं? नाही सर, मंग्या सापडलाय. जेवणात? नाही सर, सम्राटच्या तावडीत. आता नीट काय ते सांग, नाही तर शिक्षा करेन तुला. सर, तो सम्राट मंग्यासोबत मारामारी करायला निघालाय सर. काय? माझ्या कॉलेजमध्ये मारामारी? हो सर, त्या सम्राटला त्याच्या वेळेनुसार कबड्डीची प्रॅक्टिस ऍडजस्ट करून हवी आहे सर, म्हणून तो त्या मंग्यासोबत नडतोय सर. आणि कुठल्याही क्षणी मारामारी सुरू होऊ शकते सर, कुठल्याही क्षणी तो त्याला फोडेल सर. काय पोर आहेत का मस्करी? मारामारी करतायत माझ्या कॉलेजमध्ये? चल बघू. मारामारी? हे बघा सर, मारामारी? कसली मारामारी करतायत? मारामारी? एक मिनिट. काय? कोण मारामारी करताय? कुठे मारामारी करताय? सर मारामारी नाही सर, मारामारी नाही. मी इज्जतीत मनधरणी करतोय सर. मनधरणी? अरे वा, कबड्डीतला पहिलवान डायरेक्ट गुडघ्यावरती कसा काय आला? सर कसं झालंय ना, सकाळची माझी प्रॅक्टिस असते ना, कबड्डीची प्रॅक्टिस असते, तेव्हाच माझे सकाळचे लेक्चर असतात सर. म्हणून मी तुम्हाला एक अर्ज दिला होता जो तुम्ही कॅन्सल केला सुट्टीसाठीचा. हा, तर म्हणून मी मंग्याला फक्त रिक्वेस्ट करतो सर की आपण संध्याकाळी कबड्डीची प्रॅक्टिस करू. पण सर, याच्या एकट्यासाठी कशी प्रॅक्टिस करणार संध्याकाळची? अरे पण मंग्या, प्रॅक्टिस केल्याशिवाय माझा गेम कसा काय सुधारणार आहे? मला पण गरज आहे ना प्रॅक्टिसची, आणि टीमला पण माझी गरज आहे. पण सर, तसंही गरज आम्हाला सुद्धा आहे संध्याकाळच्या सुट्टीची. आणि प्लेअरचं पर्सनल आयुष्य असतं की नाही सर? अरे पण मंग्या, माझा अख्खाचा अख्खा आयुष्यच कबड्डी, असं काय करतो तू? अरे प्लीज 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 माझ्यासाठी एकदा संध्याकाळी. नाही, सुट्टी देणार नाही. अरे आम्हाला पण काहीतरी आहे की नाही? एक मिनिट भांडू नका. हे बघा, हे कॉलेज आहे, समजलं ना? हा काही कुस्तीचा फड नाहीये तुमच्या.
आणि ह्या असल्या कारणावरून जर का तुम्ही भांडत बसलात ना तर तुझी कबड्डीची टीमच कॅन्सल करून टाकेन मी. मग बसा घराच्या मागच्या गल्लीमध्ये कबड्डी कबड्डी करत. सर तसं काय करू नका, कॅन्सल करू नका प्लीज 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 सर. आम्ही करतो ना ऍडजस्ट, आमच्या ऍडजस्ट करतो. ऍडजस्ट नाही, सॉल्व करा, सॉल्व. अंडरस्टँड सर? झालं की सॉल्व झालं. संध्याकाळची प्रॅक्टिस करायची. हा ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर का माझ्या कानावरती ही तुमची कबड्डीतली कुस्ती आली ना तर मी तुम्हाला त्या गोळाफेक सारखा उचलून कॉलेजमधून फेकून देईल बाहेर. अंडरस्टँड? सर तसं काय होणार नाही. हा आपला शब्द आहे. शब्द आपला? आपला शब्द? अरे नुसता शब्द नका देऊ, काहीतरी ढाल वगैरे आणून द्या कॉलेजला कबड्डीमध्ये, कळलं? हा म्हणे. हा मिस्टर चक्रदेव. येस सर. तुम्ही जरा माझ्या कॅबिन मध्ये येता का? कशाला सर? तुमची तिकडे कोणीतरी वाट पाहते. माझी? कोण आहे सर? पृथ्वीचा गोल. कसं आहे, तुम्ही मला इकडे कोणाची तरी मारामारी चालली आहे अशी खोटी बातमी देऊन माझा जो महत्वाचा वेळ फुकट घालवला ना त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा हवी. आता चला माझ्या केबिन मध्ये पृथ्वीचा गोल घेऊन असं उभं राहायचं. चला चला. नको सर, नको सर. तुम्ही येताय की पृथ्वीचा गोल इकडे बोलवू? नको सर. येतो सर. येत आहे ना, मग चला. येतो सर. नको सर, येतो. आणि तुम्ही काय इकडे उभे राहिलाय? तुम्हाला काही लेक्चर वगैरे आहे की नाही? तमाशा आहे का इकडे? आओ चला चक्रदेव. चला सर. चला चला. तर मग मंग्या, आता ऐन प्रॅक्टिसच्या वेळी कोण पडणार नाही ना आजारी? आता प्रॅक्टिस फक्त संध्याकाळी, नाहीतर कबड्डीची टीम कॅन्सल. वारे मेरे प्लेयर. अरे हे काय होतं? तू तर तावा त्या मंग्याला मारायला निघाला होतास ना, मग असं डायरेक्ट ढोपरावर कसा गेलास? नेमकं झालं काय? अरे सांगतो ना, पण ज्याच्यामुळे गेलो त्याला तर आधी थँक्यू बोलू दे. विनीत, थँक्यू. इट्स ओके. म्हणजे याने काय केलं? सांगतो ना, जेव्हा मी मंग्याला मारायला तावाने निघालो ना तर मला रस्त्यात हा भेटला. भेटला नाही, धडकला. म्हणजे तू अरे बरं झालं सापडलास. मला गंडवता काय तुम्ही? संध्याकाळी प्रॅक्टिस बोलून मला चुला लावता. अरे सम्राट, अरे एक मिनिट सोड ना. अरे आज संध्याकाळी खरंच प्रॅक्टिस करायचं ठरलेलं. माझ्या चेहऱ्यावर काय लिहिलंय का? नाही, काही नाही लिहिलं. काही नाही लिहिलंय ना, मग कशाला मला मूर्ख बनवताय? अरे मूर्ख नाही, मला सुद्धा कंटाळा आलाय रोज रोज प्रॅक्टिस कॅन्सल होण्याचा. तुला विश्वास नाही ना बसवत? थांब, तुला मेसेज दाखवतो. हे बघ बघ. माझा फोन आहे. म्हणजे हा एकटाच मला नडतोय तर? आता तर मी याला मारतोच. हा जा मारायला. त्याला पण तेच हवंय. म्हणजे अरे हेच तर कारण आहे, रोज रोज प्रॅक्टिस कॅन्सल व्हावी आणि तू जाऊन त्याला मारावं. आज कुठे असते काय? मग तो कशाला स्वतःच मरण स्वतःच ओढवून घेईल? ए बाबा, स्वतःच मरण नाही, तुझं रस्टिकेशन. तू भडकणार, त्याला जाऊन मारणार आणि मग त्याच वेळी ठरल्याप्रमाणे प्रिन्सिपल सरांना जाऊन कोणतरी टिप देणार. प्रिन्सिपल सर येणार, तुला राडा करताना बघून तुला रस्टिकेट करणार. येत आहे का लक्षात काही? अच्छा, असा घोळ आहे वय. आता तर मी मंग्याला मारतोच, ते पण कायमच बुच. अच्छा, म्हणून असा हातापायीवर आलेला तू सरळ डोपरावर आलास काय? आता थांबायचं नाही. आता रोज संध्याकाळी कबड्डी 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 कबड्डी. दादा एकदा ऐका ना. ए मला काय ऐकायचं नाही. राऊंड मारा. कबड्डी कबड्डी कबड्डी. मला ऐकून घ्या. काय रे, काय ऐकून घ्यायचं तुझं? काय म्हणाला होता? त्या सम्राटला कबड्डी खेळण्यासाठी तडफडत ठेवतोय ना, पण काय झालं?
त्याच्याच मनासारखं झालं की नाही? कबड्डी कबड्डी झालं की नाही? मग आता खेळ मरेपर्यंत कबड्डी. दादा त्याच्या मनासारखं झालं ना तरी फायदा आपलाच झालाय. आपला नाही तुझा. हा तुला आता कबड्डीसाठी चांगला प्लेअर मिळणार ना. अहो तो फायदा नाही, त्या सम्राटमुळे त्या बाईला किरणला शिक्षा झाली ना. ए झाम्या, या चक्रमला शिक्षा झाली, यात आपला काय फायदा? दादा तो बिनबुडाचा लोटा कसा भडकतोय बघा, त्याला वाटतंय सम्राटमुळे शिक्षा झाली आहे. रे त्यांना काय होणार आहे? भरपूर काय होईल. तवा गरम आहे, मारा हातोडा. अहो त्या किरणला सम्राट विरुद्ध काही सांगा, लगेच तयार होईल. हो काय? मग तू कसली वाट बघतोय? कसली वाट बघतोय तू? मी कुठे वाट बघतोय, त्याला ऑलरेडी कामाला पण लावलंय. आधीच्या प्लॅनची सगळी सूत्र त्याला सोपवलीत. म्हणजे ते वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लाय ते? येस. आता ते सगळं किरण बंद करणार. आता तुम्ही बघा ती कामं कशी व्यवस्थित पार पाडणार, एकदम फुल अँड फायनल. असं नाही झालं ना तर तू आहे आणि मी आहे. दादा का टेन्शन घेत आहे? हा त्या पैलवानाला आणि त्याच्या गँगला आपण धंद्याला लावणार, आणि नाही लावला ना तर हा मंग्या नाव नाही लावणार. आणि असं नाही झालं ना तर तुला धंद्याला नाही लावला ना तर माझं नाव रोहित शिकरे नाही, कळलं? चल जा, चल.